स्वराज्य की जननी राजमाता जिजाऊ मानसाहेब के 428वें जन्मोत्सव का आयोजन आज सोमवार 12 जनवरी को पूरे देश में बड़े उत्साह और श्रद्धा के साथ किया जा रहा है। राजमाता जिजाऊ मानसाहेब की जन्मस्थली सिंदखेड़ राजा में भी यह जन्मोत्सव समारोह भव्य और पारंपरिक तरीके से मनाया जा रहा है। राजे लखुजीराव जाधव के राजवाड़े में स्थित मां जिजाऊ के जन्मस्थल पर केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री प्रताप राव जाधव एवं राजश्री ताई जाधव के हाथों शासकीय महापूजा संपन्न हुई। इस अवसर पर मां जिजाऊ साहेब को विधिवत पूजन अर्चन कर श्रद्धांजलि अर्पित की गई। इस पावन अवसर पर पूर्व मंत्री एवं विधायक राजेंद्र शिंगणे, पूर्व विधायक शशिकांत खेड़ेकर सहित राज्य भर से आए जिजाऊ भक्त बड़ी संख्या में उपस्थित रहे। पूरे परिसर में भक्ति, श्रद्धा और उत्साह का वातावरण देखने को मिला। राजमाता जिजाऊ मां साहेब के विचार और संस्कार आज भी समाज और राष्ट्र को दिशा देने का कार्य कर रहे हैं। उनके जन्मोत्सव के माध्यम से नई पीढ़ी को उसके आदर्शों से जोड़ने का संदेश दिया गया। आज जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाता। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 428वा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते। विशेष करून महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं, बुलढाणा जिल्ह्याचं, ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो, त्याचं हे वैभव आहे। आज 12 जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात। आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आणि विकास झालेला नाही अशी खंत जी आहे ती लखुजीराजे यांच्या वंशजांनी व्यक्त केली आहे। हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत। आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही सार्वजनिक बांधकाम असेल, काही नगरपालिका सिंदखेड राजाच्या अंतर्गत कामं केली जातात। आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो, दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे। त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात। ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात, त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो। पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू। लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे।